तर सगळ्यांना नमस्कार. तर ना खूप महिन्यामधनं म्हणजे 5-6 महिन्यामधनं हा मी व्हिडिओ तयार म्हणजे ब्लॉग बनवते आहे. काही कारणांमुळं मी यूट्यूब वर व्हिडिओ टाकणं बंद केलेलं आहे. म्हणजे दुसरी काही कारणं नसते, ते माझ्या आयुष्यात घरातलेच प्रॉब्लेम असते. ते कोणीतरी काहीतरी सांगितलं की प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओवर येतं आणि ते व्हिडिओ माझ्या तर सध्या तर स्टॉप आहे. म्हणजे मी व्हिडिओ करतच नाही, म्हणजे कुठेच करत नाही. इंस्टा, फेसबुकला कुठेच नाही आहे. तर आज एक थोडंसं कारण होतं ते म्हणजे नाही का एक ब्लॉग म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा होता, मोठा ब्लॉग बनवायचा होता आणि मला जे पाहिजे होतं ते नाही का असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे सांगायचं म्हटलं तर बऱ्याच आहेत, पण मी पहिल्यापासूनच सोशल मीडियावर आपले जे घरगुती आहे ते काय मी सांगितलेलं नाही आणि जर सांगितलं तर आपल्याला व्हिडिओ व्हायरल होतील, पण मी सांगत नाही आहे कारण की नाही असो. तर मी ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की एक आनंदाची नाही का बातमी म्हणून व्हिडिओ केला आहे. तर असंच मला पहिलं काय वाटायचं, मी आता ब्लॉग बनवते, मी असं करीन तसं करीन, मी व्हिडिओ करवती, मला पेमेंट आलं हे करीन ते करीन. पण आपलं नशीब एवढं चांगलं नाही आहे की मला काही गोष्टी म्हणजे नाही का आपले व्हिडिओ पण एवढे काय चालले नाही आहेत. आणि मला हे पण सांगायचं ह्या व्हिडिओमधनं, माझा पेमेंट पण आलेला आहे. मला जवळपास पेमेंट येऊन 8-9 महिने झालं असतील. हो, मला 8-9 महिने झालं असेल पेमेंट येऊन. जवळपास दिवाळीच्या नंतर मला पेमेंट आलेला होता. तर मी त्या काही नंतर मी खूप वेळा प्रयत्न केला की म्हणलं व्हिडिओ बनवेल मी त्याच्यावर की मला पेमेंट मिळाला आहे. पण मला मोठे ब्लॉग मी शॉर्ट व्हिडिओ त्यानंतर बरेच वेळा टाकले, पण मोठा काही ब्लॉग बनवला नाही आणि मला काही सांगता पण नाही आलेलं. तर हो, मला पेमेंट येऊन गेला एक एक 1-2 असं म्हणजे ठीक आहे, असं एक पेमेंट येऊन गेलेलं आहे मला. आणि आता म्हणजे सुरुवात आहे अजून नवीन पेमेंट यायची, पण आता व्हिडिओ न टाकल्यामुळं सगळं स्टॉप आहे आणि मी टाकेल की नाही मला माहीत नाही. हा मी फक्त एक कारणामुळं बनवलेला आहे. तर माझे व्हिडिओ बंद होण्याचं मागचं कारण काही नातेवाईकच आहेत. मग ते कुणी असो, माझे असो, बाहेरचे असो आणि काड्या लावणारे पण आमचेच आहेत. नात्यातले पण नसले तरी पण काड्या लावते ते. मग नवऱ्याचे इकडचे असो किंवा बायकोच्या इकडचे असो, असं काही नाही. म्हणजे नाही का बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या व्हिडिओ बंद होण्याला. आणि नवरा बंद कर म्हणला की मी बंद करत असते आणि मी सुरुवातीपासून त्यांना विचारूनच प्रत्येक गोष्ट केलेली. पण ह्यावेळेस खूप काही गोष्टी घडल्या वाईट कमेंट्समुळं, स्पेशली वाईट कमेंटमुळंच व्हिडिओ वगैरे बंद झालेत. ज्यावेळेस मी लाईव्ह घेतली, लाईव्हला म्हणजे मी पहिल्या सुरुवातीपासूनच घ्यायची. यांना पण माहीत होतं की बाबा वाईट कमेंट यायचे, मी ह्यांना पण सांगत होते. पण त्या लाईव्हचे जरा त्यांनी स्क्रीनशॉट वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्यामुळं मग ते त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यांनी घरच्यापर्यंत पोहोचवले. असं म्हणजे मग म्हणले नको बाबा ठीक आहे, आमच्यात कोण व्हिडिओ पण करत नाही, शक्यतो मीच करते. मग माझ्या इकडच्यांना पण नाही आवडलं की नको का कोणतरी वाईट बोलतं, ह्याच्यामुळं हे मेन कारण आहे वाईट कमेंट्सचं. त्याच्यामुळे व्हिडिओ बंद केलेले आहेत. आणि आज म्हणताल आज व्हिडिओ बनवायचं कारण काय आहे, कारण की मी ज्याचा विचार फक्त स्वप्नात केला होता, मी ब्लॉग बनवते, मी व्हिडिओ बनवते, मला मला काहीतरी घ्यायचं तर काय घ्यायचं तर आयफोन हा मला माहितीच नव्हता. मी कधी हातातही घेतला नव्हता, फक्त त्याचं नाव ऐकलं होतं. आणि आयफोन वेगळा, आयफोन प्रो वेगळा, आयफोन प्रो मॅक्स वेगळा, हे मला आत्ता माहिती झालं आहे. तर मला मोबाईल आता जर माझ्याकडे जर बघितला तर पूर्ण फुटलेला मोबाईल आहे, त्याच्यामध्ये हा ब्लॉग माझा बनतो आहे. आणि आत्ता मला म्हणजे आत्ता नाही, काल मला म्हणजे 2-3 कालच मला फोन दिला आहे. तर मी अजून काही चालू केलेला नाही आहे. तर मला नवीन फोन घेतला आहे आणि ते कुणी घेतलं आहे सांगू, माझ्याच नवऱ्याने घेतलेला आहे. आणि एक वेळ अशी होती की माझा नवरा मला साधा मोबाईल पण देणार नव्हता वापरायला, आमची भांडणं झाली होती. तर छोटा देणार होता, छोटा. तर आता मला आयफोन घेतला आहे. तर बघा हा आयफोन आहे. तर तुम्ही सांगा हा आयफोन प्रो मॅक्स आहे की आयफोन प्रो आहे, तर हे तुम्ही सांगायचे. आणि त्याच्यात कमेंट येणारच नाही आहेत, पण ठीक आहे, कोणी एखादी कमेंट केली तर त्यात मी सांगेल की बाबा कोणता फोन आहे. तर असं हीच गुड न्यूज मला सांगायची होती. आणि हा मोबाईल काही मी व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी नाही घेतलेला. तर मी आपलं स्वतःचे फोटो स्टोरीज अशासाठी घेतलेला आहे. म्हणजे बाकी काहीच नाही, फक्त एक काय म्हणतात एक आवड होती
किंवा काही ह्या गोष्टीसाठी हा फोन घेतला आहे. व्हिडिओ बनवेल की नाही मला माहिती नाही. हा ब्लॉगसुद्धा मी विचारूनच बनवला आहे. मी बनवू का की बाबा तुम्ही मला आयफोन घेतलेला आहे. तर ह्याला मी एक साधंच कवर आणलं आहे आणि कवरसुद्धा एवढे महाग आहे त्याचे बाबा. मी हे व्हाईटच कवर आणलं आहे. मग माझे तेच बोलले की मी घेऊन येतो चांगला कवर. तिथे चांगले नव्हते, मी गेले होते तिथं. आणि अजून हा मी चालू केलेला नाही आहे. ह्यात म्हणजे अजून काहीच चालू केलं नाही मी. फोटोज वगैरे काढलेत, खूप छान आहे. अजून चालवता येत नाही आहे, मला चालवता येत नाही आहे, वापरताच येत नाही असं म्हणा, चालवायचा तर विषयच नाही आहे. तर पहिला फोटो माझा ह्यांनी काढला होता, दिसतंय का? छान क्लिअरिटी खूप छान आहे. आता सांगायचं तर काय विषयच नाही आहे. हे माझ्या पिल्ल्याचा आणि आमच्या दोघांचा बरेच फोटो आहेत, काढलेत, छान आहेत. असो, तर मला एक आनंद झाला म्हणून म्हटलं चला आपण एक ब्लॉग सोडावा. असं काही नाही, कोणासाठी नाही, मी एक माझ्या चॅनलसाठी सोडलं आहे, सगळ्यांना माहिती पडावं. जे की माझे जुने बरेच लोक आहेत की व्हिडिओ बनवत नाही म्हणून, त्याच्यामुळं त्यांना बरेच प्रश्न असतात नाही का बनवत नाही. तर त्यांना सगळ्यांना एकच सांगेल की माझा घरगुती प्रॉब्लेम आहे म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही. आणि घरगुती प्रॉब्लेम फक्त वाईट कमेंट्समुळंच आहे आणि इतर लोकांमुळे आहे. वाईट कमेंटसुद्धा एक वेळेस हे होतील की बाबा लोक बोलतात म्हणून सोडून देता येईल. पण मेन म्हणजे आपले जे जवळचे असतात ना ते धोकादायक आहेत आणि ते माझ्यासोबत होते. तर असो, जे होईल ते होईल, चांगलं होईल. जर माझे हे बोलले म्हणजे माझा नवरा बोलला, मिस्टर बोलले तर टाक म्हणले तर मी टाकेल, नाही म्हणले तर नाही. तर मग आहे, कुणी सपोर्ट करा किंवा नका करू, बस एवढंच बोलायचं होतं. मला आयफोन घेतला हे तुम्हाला दाखवायचं होतं. आणि काही नाही, असो. तर थँक्यू सो मच. आजपर्यंत मला खूप छान सपोर्ट केला. तुमच्या सपोर्टमुळे मला पेमेंट पण येऊन गेला. बस, तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जर टाका म्हणले तर. बाय बाय, थँक्यू.